राहुल्या विके गेल्यापासून चुकल्यासारखं वाटतंय का रे? होईल का मला बी तसंच वाटतंय. तेवढा का सकाळ सकाळी दुकानात यायचा, टाइमपास तरी व्हायचा, आम्ही दोघं कुडी सोडवायचो. आता ते बी नाही. तुला विके कशाला लागतो दिवस काढायला? तू काय कोणाला पकडून टाइमपास करशील? असू दे. हो आज्या, तुला एक लका सांगायचंच राहिलं की काय? आज मी कुणाची दाढी केली माहितीये का? तुझ्या मामाची केली. मामा कधी? तू सकाळी गेल्यावर. अरे पण मामा का आलता तुझ्याकडे दाढी करायला? का म्हणजे? अरे मामा बाहेर दाढी करतच नाही. आणि त्यात तो तुझ्याकडे कसा आलता काय कळलं का? होय, काय कळना म्हणजे? राहुल नाम है मेरा, मेरे दाढ़ी के चर्चे गाव गाव में है. आणि हो, मामा पण हेच म्हणत होता. आणि अजून काय म्हणत होता? म्हणत होता की तुम्ही तुमच्या मनाला आवडेल ते करताय, तसं उद्या लगीन बी तुमच्या पसंतीनं करू नका. आणि म्हणत होता की तुला कोणी पोरगी आवडते का? काय? हो, तू काय सांगितलंस? सांगितलं की आवडत्या म्हणून. खोपला का जायचं का तू? लाका मी सांगीन का? मी किती खूप या माणूस आहे. मी सांगितलं की त्याला पुरींच नाही आर्मीच याड आहे. नशीब काय तर उगाच पचकला असतास ना डोक्याला ताप केला असतात माझ्या. आजा, अरे मामाला का तुला लय भारी मिळालाय. मला म्हणत होता की आज्याला कुठली पोरगी आवडत असेल तर सांग, कारण शेवटी लिंबू मीच धरणार आहे. माझा मामाला का त्या बाबतीत एक नंबर आहे. कधीच माझ्या मनाविरुद्ध करत नसतो. जी काय असेल ते मला सांगतोच. काके, तुम्हाला लय आनंद होत असेल ना माझं लग्न होणार त्याचा? होय तर. म्हणजे माझं लग्न झाल्यावर मी गेल्यावर बी तुम्ही असेच आनंदी राहणार? अगं असं थोडीच होणार आहे. तुझी तर लय आठवण येईल बघ. मला तर ना एखाद दिवस तू हे घर सोडून नवऱ्याच्या घरी जाणार आहेस ना, या विचाराने जीव घाबरायला होतोय बघ. तरी बी लग्न लावून द्यायचंय व्हय माझं? असं बोलू नकोस बर का. तुला ना कसं समजावं हेच कळत नाही बघ. हे बघ, आता तुला जबाबदारीनं वागायला पाहिजे बर का. जबाबदारी ना? हा, म्हणजे? म्हणजे आता पोरकटपणा बंद करायचा, गावात आता जास्त फिरायचं नाही आणि पोरांशी पण जास्त बोलायचं नाही. का? अगं आता लग्नाचं बघायचं म्हणजे पोरच्या जातीला ह्या गोष्टी जपाव्याच लागतात. काके, का माझ्या लग्नाच्या माग लागलाय? अरे बाळा, आता तुझं लग्नाचं वय झालं, लवकर लग्न झालं म्हणजे बरं असतंय. काय बरं असतंय? तुम्हाला त्रास होतोय ना माझा? तुझं कसला त्रास? काय त्रास बिरास होत नाही. मग अगं मुलीला लग्न करून स्वतःच्या घरी जावंच लागतं. स्वतःच्या घरी? म्हणजे हे घर माझं नाही होय? अगं तुझंच आहे की. इतक्यात परक करून टाकलंस वय मला? नाही ग, मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं लग्न म्हणजे आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो. मला नाही करायचं लग्न, मला इथंच राहायचं तुमच्या बरोबर. अगं असं म्हणून कसं चालेल? नाहीतर काय. आई, तुम्ही सगळे मला सारखं सांगता, असं करू नको, तसं कर, असं वागू नको, तसं वाग. मग उगाच लग्नासाठी मी कशाला बदलायचं? मी जशी आहे तशी चालणार नाही वे कोणाला. हे बघ,
लग्नाआधी माझी पण अशीच मत होती, पण तुझ्या काका बरोबर माझं लग्न झालं आणि मी बदललेच की. अगं लग्नानंतर पोरगीला 2 घरं जोडायची असतात, एक सासर आणि एक माहेर. एखाद्या घरात जेव्हा मुलगी जन्माला येते ना, तेव्हा ती लक्ष्मीच्या पावलानं त्या घरात आनंद घेऊन येते आणि तोच आनंद घेऊन ती सासरी जाते आणि तेव्हा ती त्या घरची लक्ष्मी होती आणि तिच्या पावलानं त्या घरात सुख, शांती आणि ऐश्वर येतं. मुलगीचं आयुष्य मुलगीचं राहतच नाही ग, ते ना संपूर्ण घराचं होतं. म्हणून मुलगीला बदलावं लागतं तिच्या घरासाठी, तिच्या माणसांसाठी. पण असं होऊ शकणार नाही का की मी कायम तुमच्या सोबतच राहीन? अगं होईल की, तुझ्या नवऱ्याला घर जावंच करून घ्यायला लागेल बघ, नाहीतर या गावातच तुझं लग्न लावून द्यायला लागेल. मग तू बोलतीस ना तसंच व्हायला पाहिजे. मी कायम तुमच्या बरोबरच राहायला पाहिजे. तुझी इच्छा असेल ना तसंच होईल बघ. असलं कसलं फोटो काढलेत? असलं कसलं म्हणजे पार लंकेची पारावती करून टाकलं तिला. दागिने घालायचे नाहीत वय? अगं घातलं होतं की, पण तुमच्या अजिंक्यनं सगळं दागिने काढायला सांगितलं. अजिंक्यनी? अगं तो म्हणला की मला काही एवढं बटबटीत मेकअप आणि दागिन्यातली पोरगी आवडणार नाही. त्यांना आवडणार नाही म्हणजे? अगं म्हणजे त्याच्यासारख्या आजकालच्या पोरांना असली पोरगी आवडणार नाही असं म्हणायचं होतं त्याला. आणि मग त्यानं सांगितलं म्हणून मग आम्ही मेकअप कमी केला आणि दागिने पण काढून टाकलं. पण ते कशा आले होते इथं? अगं काय झालं, आम्ही अंगणात फोटो काढत होतो आणि त्या दुकानात काय तर सामान घ्यायला आलता. त्यानं बघितलं आणि मग तो म्हणला की हे काय चांगलं दिसत नाही. त्यांना काय माहिती काय चांगलं दिसतंय आणि काय नाही ती? अगं तर तो एवढं सांगत होता, मग म्हणलं सांगू देत. आता असले फोटो दाखवायचे होय? दागिने असते म्हणजे कसं? मग आता असू द्या, हाय ह्यात काम भागू. आता लवकरात लवकर तेवढं चांगलं स्थळ आण म्हणजे झालं. तुम्ही काय काळजी करू नका. आता असं स्थळ काढते ना की तुम्ही एका पायावर पोरगी द्यायला तयार व्हायला पाहिजे. असं झालं तर देवच पावला म्हणायचा. तुम्हाला देव पावलाच पाहिजे आणि शितलीचं लवकरात लवकर लगीन झालंच पाहिजे, म्हणजे अजिंक्य सुटते. पण मला एक कळ नाही, तर यायला अजिंक्य कसं काय मध्येच येत्यात? काय ग पुष्पा, हा कसला विचार करते? स्थळाचाच. हे बघ, हा बायोडाटा बघ नीट आहे का? बायोडाटा वाचायची गरज नाही, मी आता लागते कामाला. हा येऊ का? हा.